चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग राजमा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला राजमा, जो आपल्याला भिजत घालायचा आहे रात्रभर। 7 ते 8 तास भिजत घातल्यानंतर याला कुकरमध्ये 1-2 शिट्टी घालायची। शिट्टी घालताना आपण त्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घालूया, म्हणजे त्याची खमंग चव येईल। त्यासाठी लागणारे साहित्य आहे टोमॅटो, कांदा, लसूण, जिरे, आल्याचा अर्धा इंच तुकडा, धने पावडर, कसुरी मेथी, आपण कुकरमध्ये वाफून घेतलेला राजमा। यानंतर आपण करणार आहोत टमाटर आणि कांद्याची पेस्ट। त्यामध्ये थोडा आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। लसूण आणि अद्रक, जिरे एकत्र वाटून घेऊया बारीक फोडणीकरिता। कढईमध्ये तेल घालूयात। तेल घातल्यानंतर तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी छान तडतडली की त्यावर थोडे जिरे आणि आपण केलेली लसूण अद्रकाची पेस्ट घालायची। थोडी गुलाबी रंगावर आल्यानंतर त्यात 3-4 कढीपत्ता, ते थोडे तांबूस झाले की त्यावर टाकायचे आपल्याला चटणी, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि थोडासा गरम मसाला। हे सर्व एकत्र परतून झाल्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट यामध्ये घालायची आता आणि छान पेस्ट घातल्यानंतर ह्याला गुलाबी रंग येऊ द्यायचा आहे। आणि गुलाबी रंगावर आल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटणार आणि तेल सुटल्यानंतर आपल्याला रंग बदलला फोडणीचा, त्यावर घालायची आता आपल्याला कसुरी मेथी। कसुरी मेथीने छान सुगंध पण येतो आणि चव पण स्वादिष्ट होते। तर कसुरी मेथी राजमा आणि जे आपण स्प्राउट वगैरे असतो त्यामध्ये घातली तर त्याची चव खमंग होते एकदम, आणि पौष्टिक पण असते, ती तब्येतीलाही चांगली असते। तर सर्व फोडणी घातल्यानंतर थोडं पाणी घालून यावर वाफ काढायची, कारण जास्त वेळ शिजायला लागणार नाही आहे। आपण या अगोदरच त्याला अगोदर शिजवून घेतलेलं आहे राजम्याला। थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकून गरम गरम भातासोबत सर्व करा।